नमस्कार. पूजा मानकर पवित्र पोर्टल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दिनांक 11 जुलै 2024. आज जागतिक लोकसंख्या दिन. तर आज आपल्या न्यूज बुलेटिनवर एक नवीन न्यूज पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काय आलेले आहे ते बघूया. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीबाबत मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे. हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या पवित्र पोर्टलवर आपल्याला जे 3150 रिक्त पदे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये भरल्या गेलीत त्याबाबत माहीतच आहे की फक्त 9वी आणि 10वीचे 1 ते 10वीपर्यंत सगळ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये फक्त 9वी आणि 10वीमध्ये 10च उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे. 11वी-12वीचं सिलेक्शन अजूनही सुरू झालेले नाही. मुलाखतीशिवाय मग दुसऱ्या पॉईंटमध्ये यांनी सांगितलेले आहे, मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6/2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शविण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. म्हणजे आपण जे प्रिफरन्स दिलेले होते ते कोकण विभागातले ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या, विधान परिषदेमध्ये तिथे शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू असल्यामुळे तिथले जे काही खाजगी व्यवस्थापन आहे, जसं रयत शिक्षण आहे, शिक्षण संस्था आहे, तळोजा आहे, रत्नागिरीची आहे, अशा काही संस्था आहेत. त्यांची जी नावं आहेत आपल्याला आपल्या पोर्टलमध्ये लाल रंगाने दिसत होती. त्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे. तर पुढे काय म्हणता आहेत, मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिकांप्रकरणी दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते. आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे म्हणजे 5 जुलैला त्या कोर्ट केसचं सुनावणी झाली होती. तर माननीय न्यायालयाने काही निर्देश दिले होते, त्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आपल्याला कळविण्यात आले होते. तर समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक 25/2/2024 रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारशीबाबत कार्यवाही करता येईल. तथापि रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे.
खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. तर 5 जुलैला रयत शिक्षण संस्थेचे माननीय उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. तर तिथे कोर्ट केस चालू असल्यामुळे अजूनही निर्णय झालेला नाही. जे पवित्र पोर्टल थ्रू गेलेले उमेदवार आहे त्यांना अजूनही जॉईनिंग मिळालेले नाही. त्याचबरोबर खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे असे त्यांनी आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये सांगितलेले आहे. तर नवीन काही इन्फॉर्मेशन येईस्तोवर आजचे न्यूज बुलेटिनमध्ये आलेले हे पत्रक तुमच्यासाठी सादर केले आहे. तर माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.